नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणामध्ये एक अपडेट समोर आली आहे। आरोपी विनीत गेरलानी त्याबद्दलची ही बातमी आहे। आपण बातमी पाहूया काय आहे। या गेरलानीच्या घरातून आता अंमली पदार्थ ड्रग्ज जप्त केलेत असं कळतंय। नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज बद्दलची ही बातमी आहे। आरोपी विनीत गेरलानीच्या घरामध्ये ड्रग्ज सापडलेले आहेत आणि हे आता जप्त केलेत। मोठी कारवाई झाली आहे। 305 ग्रॅम वजनाच्या 5 एक्स्टेसी गोळ्या या ठिकाणी जप्त केल्या गेल्या। या गोळ्यांवर मर्सिडीज असं छापलेलं होतं, तर या गोळ्या तिथे मुद्दाम ठेवल्या होत्या का असा दावा विनीतच्या वकिलांनी केला। नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणी मोठी अपडेट सध्या समोर आल्याचं पाहायला मिळतंय। याच नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये आता आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे। नेस्को कार्यक्रमामध्ये एका सुरक्षा रक्षकाला अटक केल्याचं कळतंय। हा सुरक्षा रक्षक नेस्कोचा कर्मचारी नव्हता, तर तो थर्ड पार्टी इव्हेंट ऑर्गनायझर होता असं कळतंय। याच सुरक्षा रक्षकाला हाताशी धरून आयुष्य साहित्य यानं विना तिकीट कॉन्सर्टमध्ये प्रवेश केला होता आणि यासाठी त्यानं सुरक्षा रक्षकाला लाचही दिली होती अशी माहिती मिळते। 1000 ते 1,500 रुपये लाच दिल्याची सूत्रांची माहिती आहे। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी शोध घेऊन आता ही अटक केली। आपण पाहतोय की इथं शेतच कुंपण खात होतं, कारण हा जो सुरक्षा रक्षक होता कोणत्याही प्रकारची चुकीची घटना घडू नये म्हणून पगार देऊन ज्या सुरक्षा रक्षकाला कामावर ठेवलं जात होतं त्या सुरक्षा रक्षकाकडनं आगळीक झाली आहे। बातमी बारामतीत नाही, बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज सकाळीच फेरफटका मारला आणि नागरिकांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी बारामती स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांशी चाय पे चर्चाही केली। त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि आपुलकीने गप्पा मारत कामाचं कौतुकही केलं। या संवादामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं। हे शांबस की हो आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या बारामती पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार सुरू आहे आणि या प्रचारादरम्यान सुनेत्रा वहिनींनी बारामतीमधल्या नागरिकांशी संवाद साधलाय। बारामती स्पोर्ट्स क्लब परिसरात जाताना मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या महिलांनी त्यांच्याशी संवाद साधला। दादांनी घडवलेली बारामती आपण जपणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। सुनेत्रा वहिनींची बारामती बॅडमिंटन क्लबला भेट सुद्धा त्यांनी दिली आणि यावेळी दादांच्या आठवणींनी अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले। दादा आपल्यात नाहीत हे वास्तव अजूनही मान्य होत नाही अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या। तर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे। जय पवार आई सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी मैदानामध्ये उतरलेत। सांगली गावातून जय पवारांनी गाव भेट दौऱ्याला सुरुवात केली आहे आणि सांगवी ग्रामस्थांसोबत जय पवारांनी चर्चाही केली आहे, संवादही साधलाय। आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून। महायुती सरकारमध्ये सध्या काय सुरू आहे त्याबद्दलची बातमी आपण पाहणार आहोत। बातमी आपल्या समोर येईल। महायुती सरकारमध्ये समन्वय आहे का? अंतिम निर्णय कोणाचा आहे? मला मंत्री म्हणून पाहणाऱ्यांचं तोंड गोड होवो असं वक्तव्य केलंय। असं वक्तव्य कोणी केलंय? जळगावच्या पाचोरा शिवसेना आमदार किशोर पाटलांचं हे वक्तव्य आहे। भडगाव मतदारसंघाचे ते शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत मोठं वक्तव्य केलंय। संकेत दिलेत 2.5 वर्षांनंतर राज्य मंत्रिमंडळामध्ये फेरबदल निश्चित होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आणि त्याचबरोबर स्वतः मंत्रिपदाबाबत बोलताना मला मंत्री म्हणून पाहणाऱ्यांच्या तोंडात साखर पडो, त्यांचं तोंड गोड होवो असं वक्तव्य त्यांनी केलं। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलंय। मंत्री व्हावं असं प्रत्येकाला वाटतं, परंतु त्याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीत घेत असतात असं वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय। लोक बघतायत त्या पद्धतीने तुमचा सत्कार करतायत असं चर्चा सुरू झालेली आहे। नाही, मी पहिल्यांदा तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्याच मान्यवरांचे मी मनापासून आभार मानेल, त्यांना धन्यवाद देईल की मी देखील
त्यांच्याच तोंडातून ऐकतोय की मी उद्या मंत्री होणार, पालकमंत्री होणार. त्याच्यामुळे निश्चित मलाही आनंद होतो. त्यांच्या तोंडात साखर पडो एवढंच मी म्हणेल. आमदार किशोर पटेल यांनी पुन्हा एकदा जी आहे मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केलेली आहे. हे बघा, प्रत्येकाला इच्छा असते आणि शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवतात. सांगली महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरनं आता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद पेटलाय. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिगंबर जाधव यांनी गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यावर गंभीर आरोप केलेत. बागवान यांनी स्वीकृत सदस्यपदासाठी आर्थिक बोली लावली असा आरोप जाधवांनी केलाय. प्रदेश स्तरावरून त्यांच्या नावाची शिफारस आली असताना सुद्धा केवळ आर्थिक उलाढालीमधून त्यांचं नाव डावललं गेलं असा आरोप त्यांनी केला. प्रदेशाकडून स्वीकृत नगरसेवकासाठी माझ्या ह्याचं पत्र, नावाचं पत्र या ठिकाणी आलं होतं. तरीसुद्धा इथले स्थानिक गटनेते पक्षाचे मैनुद्दीन बागवान यांनी अक्षरशः त्या पदासाठी लिलाव करून आर्थिक मुक्ती तडजोड केलेली महापालिकेच्या याच्यात चर्चा आहे आणि त्यांनी माझं नाव डावलून दुसऱ्या व्यक्तीचं नाव घातलेलं आहे. ज्या व्यक्तीचं नाव घातलेलं आहे अशोक मासाळ, त्यांचा व राष्ट्रवादीचा काहीसुद्धा संबंध नाही. जी निवड झालेली आहे ती निवड सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी यांनी एकत्र बसून हा निवड करण्यात आलेली आहे. जाधव यांनी जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत. त्यांनी व माझ्या आर्थिक घेणदेणचे आरोप केलेले आहेत. त्यांनी ते आरोप सिद्ध करावं, अन्यथा आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू. इथे वेळ झाली.